ओम श्री सिद्धभैरवाय नमः. हारी तुझी माया रे अनिवार, षडरूप वैरी मजला गांजिती, कसा तरेन भव पार. हारी तुझी माया रे अनिवार. भगवा ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली आणि मग आदिमाया शक्ती आणि मग त्या आदिमाया शक्तीपासून कोण माया तयार झाली आणि मग नंतर तिला जोडी कोण 3 गुण, रजोगुण, तमोगुण, सात्वगुण आणि विकार 6 विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर, अहंकार. आणि मग मायेपासून कोण झाला तयार. मग आता कोणीतरी पाहिजे ना. मग कोण त्याला शंकर. नंतर मग कोण झाला विष्णू. नंतर कोण झाला ब्रह्मा. आणि ब्रह्माला काय झाला, त्याला 4 वेद आणि सप्तऋषी दिले आणि त्याला कोण झाला अहंकार. पहिला आला लोभ, अहंकार, मद, मी तयार केली पृथ्वी. आणि मग याला शिक्षा कर, कोण झाला मच्छर. काम, क्रोध, मद, मच्छर, लोभ. मग आता मी मुक्त झालो पाहिजे. आणि मग कोण झाला काशीला गेला, भैरव तयार झाला. आणि आज आपण या भैरवाची सेवा करतो. आता ही मायामध्ये रजोगुण, ज्या वेळेला मुलगा किती असतं बारीक असतं 10 वर्षाचं, तोपर्यंत त्याचे गुण असतात 3 गुणापैकी 1 गुण, पण हे 6 गुण त्याला नंतर तयार होतात. म्हणून लहान मूल कोण असतं, देव असतं, बालक असतं. आणि म्हणून लहान मुलांना काय करावा, जेवण द्यावा, अन्न द्यावा. लहान मुलं हे त्यांना जर जीव लावला तर भगवंत आपल्याला माया करतो, प्रेम करतो. म्हणून एकनाथ महाराजांनी हा महाराजसमोर कडेव घेतलं होतं. म्हणून ह्या मायेपोटी, ही माया समजत नाही पण ती कोणाला सोडित नाही. आपण जर उभं राहिलो ना तर आपली सावली कुठं मागं पडते आणि मागून लाईट आली का पुढं पडते. मग या माया आपला बाधू नाही. म्हणून की ज्याने बनवली त्याला जर आपण शरण गेलो, सामने आलो, तिकडं जाईल, मागं जाईल. तर आपण काय केलं, त्या भगवंताला पाड दाखवली. आणि त्या मायेनं मी कोण, मी राष्ट्रपती, मी कोण, मी पंतप्रधान, मी कोण, आमदार, खासदार, मी कोणतरी कोट्याधीश, मी कोणीतरी शक्तिवान. आणि ती माया काय करते, संपून जाते. म्हणून माया केव्हा बाधणार नाही. मी कोण आहे, मी देवाचा आहे. मी काय करतो, देवाचं काम करतो. म्हणून गीतेत सांगितले मी कुठे 10व्या अध्यायामध्ये, मी कुठे कल्पना वृक्ष तरू, मी कोण आहे पिंपळात आहे. 7व्या अध्यायात आत्मा, मी प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे. मी कुठे प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि मग आता बघा लोक काय करतात, चंद्राला मानितात, सूर्याला मानितात, हातात गांडा घालतात त्याला मानितात, हातात अंगठ्या घालतात त्याला मानतात, ज्योतिषाकडे जातात त्याला मानितात, 33 कोटी देवाला मानितात. सगळ्यांना मानतात, विश्वास आहे, पण माझा स्वतःवर विश्वास नाही. म्हणून गीतेत काय सांगितले, अहम वा सर्व हम भूता, मी कुठे तुझ्या हृदयात आहे, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि मग म्हणून नामदेवाला कोरा सांगितलं का नामदेव फक्त दगडात देव बाळाचा, नाम तो कुठे गेला, पंजाबमध्ये गेला. फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. बघा
मेलेली गाय जिवंत केली, विहीर उपळून वर आली, काय देऊळ फिरवली देवळं, जगामध्ये ख्याती. म्हणजे त्याने देव कुत्र्यात देव बघितला. एकनाथ महाराजांनी देव कात बघितला, गाढवात देव बघितला, गाढवाला पाणी पाजलं. म्हणून कृपा करून तुम्हाला जर मायातून सुटायचं असेल तर जगा आणि जगू द्या. ही संस्कृती उभी करण्याकरता देव माझ्यात आहे, देव आईबापात आहे, देव चंद्र सूर्य हवा पाण्यात आहे, देव निसर्गात आहे, आणि ज्या वेळेला देव माझ्यात आहे. मी ज्या वेळेला आत्मपरीक्षण करतो तेव्हाला लोक येडे होऊन गेले, सारे कोणामागे धावतात. या बुवा बाबांनी फार लोकांना येडं करून सोडलं आहे. म्हणून गीतेची कासधारा, गीता, भागवत, तुकारामाचा गाथा, दासबोध, त्यात काय झाले, देव आपल्यात आहे. आणि बाकीचे जे पुराण आहेत त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, आणि आपण तिथं नादून बसलो. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. म्हणून आपलं जे कुळदैवत आहे इथं या आणि भगवंत आईबापाची सेवा करा, जागा आणि जगू द्या. हे जर आपल्याला पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.